आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे दुकानदार आणि हत्ती. एका गावात एक पाळीव हत्ती राहत होता. सर्व गावकरी त्या पाळलेल्या हत्तीची काळजी घेत व त्याला खाऊ घालत असत. सर्व गावकऱ्यांचा तो हत्ती लाडका होता आणि सर्व गावकरी त्याला जीव लावत असे. हत्ती रोज सकाळी गावातील मंदिरात जात असे. रोज मंदिरात जाताना तो हत्ती एका फुलाच्या दुकानात थांबत असे. दुकानदार रोज फुले त्या हत्तीच्या सोंडेत देत असे. हत्ती ती फुले सोंडेत घेऊन मिरवत मिरवत नेऊन मंदिरात जाऊन देवाच्या चरणी वाहत असे. हत्ती फुले मिरवीत न्यायचा आणि मंदिरात जाऊन वाहायचा. यामुळे लोक आनंदाने त्याच्याकडे बघत असत. लोक हत्तीचे कौतुक करायचे. हत्तीची श्रद्धा हा सर्व गावकऱ्यांचा कौतुकाचा विषय झाला होता. एके दिवशी दुकानदार अत्यंत निराश अवस्थेत दुकानात बसला होता. रोजच्या सवयीप्रमाणे हत्ती दुकानात आला. निराश दुकानदाराने हत्तीला फुले देण्याऐवजी त्याच्या सोंडेला सुई टोचली. दुकानदाराने कारण नसतानाही स्वतःचा राग हत्तीवर काढला. हत्तीला फुले देण्याऐवजी हार ओवण्याची सुई जोरात टोचल्यामुळे हत्ती दुखावला गेला व हत्तीला त्या दुकानदाराचा खूप राग आला. आपल्याला या दुकानदाराने विनाकारण छळले, त्यामुळे हत्तीने दुकानदाराला धडा शिकवण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी हत्तीने दुकानाच्या जवळून वाहणाऱ्या ओढ्याच्या पाण्यातून चिखलयुक्त पाणी सोंडेने भरून घेतले. हत्ती शांतपणे दुकानाजवळ आला आणि हत्तीने ते घाणेरडे पाणी दुकानदार, फुले आणि हारांवर फवारले. दुकानदाराचा सगळा माल खराब झाला आणि त्याला स्वतःची चूक कळून आली. मात्र त्यासाठी त्याला मोठी किंमत मोजावी लागली. तर या गोष्टीचं तात्पर्य काय? प्राणी हे निरागस असतात. त्यांना विनाकारण त्रास दिल्यास आपल्याला त्याचे फळ मिळतेच. गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजेच असे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला ऐकायला मिळतील. थँक्यू.